नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्सच्या स्टुडिओमध्ये. आज मी ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्यामधला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे सेल किंवा त्याला मराठीमध्ये पेशी असं म्हणतात. आज मी त्या टॉपिकवर आपल्यासोबत डिस्कशन करणार आहे. तर आपली बॉडी जी आहे ती असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सने बनलेली आहे. तर प्रत्येक सेलच्या वेगळ्या वेगळ्या क्वालिटीज असतात. तर सेल जो आहे तो पदार्थ एक जेलीसारखा एक प्रोटोप्लाझमचा गोळा किंवा मास आहे. तर तसं त्या सेलचं स्ट्रक्चर आहे आणि त्या सेलमध्ये प्रत्येक सेलला न्यूक्लियस असतं, ज्याला आपण केंद्रक असं म्हणतो, आणि प्रोटीनचा बनलेला प्रोटोप्लाझम नावाचा त्याच्यामध्ये पदार्थ असतो. त्याला मराठीमध्ये पेशीद्रव्य असे म्हणतात. आणि प्रत्येक सेलला एक बाउंड्री असते किंवा बॉर्डर असते, त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणत असतो. तर सेलचं स्ट्रक्चर आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण आता बघूया की प्रत्येक सेल जो असतो त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्या त्याच्या फंक्शनशी रिलेटेड असतात. तर आपण वन बाय वन प्रत्येक सेलच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघणार आहोत. तर सेलमध्ये एखाद्या लिव्हिंग मॅटरसारख्या सर्व क्वालिटीज असतात. तर त्या क्वालिटीजपैकी जी पहिली क्वालिटी आहे तर ती आहे इंजेशन आणि असिम्युलेशन. तर इंजेशन म्हणजे अंतर्ग्रहण आणि असिम्युलेशन म्हणजे एकत्रीकरण. तर जे काही फूड मटेरियल आपण खात असतो तर त्याचं बारीक बारीक सूक्ष्म कणांमध्ये त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि ते ब्लड थ्रू सेल्सपर्यंत पोचवले जातं आणि सेल्समध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं किंवा त्याचं इंजेक्शन केलं जातं सेल थ्रू आणि सेलमध्ये त्याचं एकत्रीकरण केलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रोटीन जे अमायनो ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि त्यापासून सेलचा जो प्रोटोप्लाझम आहे तो पदार्थ बनत असतो. तर अशा प्रकारे सेलमध्ये ही पहिली क्वालिटी असते, त्याला इंजेक्शन आणि असिम्युलेशन असं म्हणतात. त्यानंतर सेलची सेकंड क्वालिटी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्यामध्ये जी आहे ग्रोथ अँड रिपेअर. ग्रोथ म्हणजे वाढ आणि रिपेअर म्हणजे दुरुस्ती होणे. तर सेल जो आहे त्याची साईज इन्क्रीज होत असते, तर त्यालाच आपण त्याची ग्रोथ होते असं म्हणतो. आणि त्याचबरोबर जे सेल जीर्ण झालेले असतात किंवा डॅमेज झालेले असतात त्यांचं रिपेअरिंगसुद्धा होत असते किंवा ते सेल रिप्लेस होत असतात. तर अशा प्रकारे ग्रोथ अँड रिपेअर हे सुद्धा एक फंक्शन आहे सेलचं किंवा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर त्यालाच ॲनाबॉलिझम ऑफ द सेल असं देखील म्हणतात. तर ही ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे सेलमधली. सेलची तिसरी क्वालिटी आहे त्याला मेटॅबॉलिझम असे म्हणतात. मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय. तर यामध्ये सेलला त्याच्या ॲक्टिव्हिटीजसाठी एनर्जी सप्लायची गरज असते आणि ही एनर्जी जे ॲब्सॉर्ब केलेले फूड मटेरियल आहे त्याच्यामधून सेल घेत असतो आणि त्याच्यामधून जी एनर्जी तयार होते ती त्याच्या ॲक्टिव्हिटीजसाठी सेल यूज करत असतो आणि ह्याच प्रोसेसला कॅटॅबॉलिझम असे म्हणतात. आणि कॅटॅबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम दोघं मिळून जी ॲक्टिव्हिटी होते तिला मेटॅबॉलिझम असं नाव दिलेलं आहे. सेलची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. आपण बघितलं सेल जो आहे तो लिव्हिंग मॅटर आहे, त्यामुळे त्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि तो ऑक्सिजन जो ब्लडमध्ये असतो तर तो सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन सेल मेम्ब्रेन पोरस असल्यामुळे त्याला छिद्र असल्यामुळे सिलेक्टिवली तो ऑक्सिजन जो आहे तो ब्लडमधून सेलमध्ये शोषून घेतला जातो, ॲब्सॉर्ब केला जातो आणि जो कार्बन डायऑक्साईड तिथे आहे जमा झालेला सेलमध्ये तो बाहेर टाकला जातो सेल मेम्ब्रेनमधून. तर अशा प्रकारे रेस्पिरेशनचं जे काम आहे ते सेलमध्ये होत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वालिटी आहे सेलची ती म्हणजे एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे. तर सेलमधून आपण बघितलं रेस्पिरेशन झाल्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड जमा झालेला आहे सेलमध्ये, जो कार्बोनिक ॲसिडच्या स्वरूपात असतो, तो ब्लडमध्ये मिक्स होऊन तो लंग्सपर्यंत नेला जातो आणि लंग्स थ्रू कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात तो शरीरातून बाहेर टाकला जातो. त्याचप्रमाणे इतर जे वेस्ट प्रोडक्ट जमा होतात सेलमध्ये
तर ते ब्लडमध्ये मिक्स होऊन किडनीपर्यंत जातात आणि किडनी थ्रू युरिनच्या रूपामध्ये ते शरीरातनं बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे एक्सक्रिशन हे देखील फंक्शन किंवा ही देखील एक क्वालिटी आहे सेलची जे तिथे होत असतं. सेलची लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटी आहे ती म्हणजे इरिटॅबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहकता, म्हणजे सेल जो असतो तो कोणत्याही फिजिकल, केमिकल, मेकॅनिकल किंवा नर्वस स्टिम्युलायमुळे उत्तेजित होतो किंवा स्टिम्युलेट होतो आणि त्यामुळे तो रिस्पॉन्ड करतो जसा त्याला स्टिम्युलस मिळतो त्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल जर मसल सेल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. त्यानंतर नर्वस सेल असेल तर तो इम्पल्सेस कंडक्ट करून घेऊन जातो किंवा इम्पल्सेस वाहून नेण्याचे काम करतो. किंवा जर पँक्रियाज किंवा स्टमक अशा ऑर्गनमधले सेल असतील तर ते स्टिम्युलेट झाल्यामुळे त्याच्यातनं काही सिक्रिशन्स तयार होतात आणि ते सिक्रिट होतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे सेल वेगवेगळ्या प्रकारे स्टिम्युलेट होत असतात आणि त्यांच्यामध्ये जी कंडक्टिव्हिटी किंवा इरिटॅबिलिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी किंवा ते फंक्शन घडून येत असतं. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटीज बघितल्या सेलच्या, ज्या त्याच्या फंक्शन्सशी रिलेटेड आहे. आपण त्याच्या क्वालिटीज ह्या फंक्शनशी कोरिलेट करू शकतो. तर ह्या झाल्या क्वालिटीज ऑफ द सेल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेल. आता आपण बघू सेलचं स्ट्रक्चर कसं आहे. तर मगाशी बोलल्याप्रमाणे सेल जो आहे तो जेलीसारखा एक प्रोटोप्लाझमचा गोळा आहे, एक मास आहे जे अतिशय सूक्ष्म आहे. सेल असा उघड्या डोळ्यांनी दिसत नसतो, त्याला मायक्रोस्कोप खाली बघावा लागतो. तर सेलचं जे स्ट्रक्चर आहे तर ते आपण आता बघू. तर सेलच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम हे एक फ्लुइडसारखं स्ट्रक्चर असतं. तर ते न्यूक्लियसच्या आजूबाजूला असतं. त्या फ्लुइड लाईक स्ट्रक्चरमध्ये काही 4-5 प्रकारचे इतर स्ट्रक्चर असतात. फॉर एक्झाम्पल पहिलं जे आहे त्याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. तर मायटोकॉन्ड्रिया हा स्मॉल रॉड लाईक स्ट्रक्चर असतात आणि ते जे आहेत ते सेलच्या रेस्पिरेटरी किंवा कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी आहे तिच्यासोबत कनेक्टेड असतात. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं देखील म्हणतात, कारण त्याच्यामधून सेलला एनर्जी मिळत असते. त्यानंतर गॉल्गी ॲपरेटस नावाचं एक स्ट्रक्चर असतं ह्या सायटोप्लाझममध्ये. हे कॅनल लाईक स्ट्रक्चर असतं, त्याचा आकार कॅनल्ससारखा असतो. हे न्यूक्लियसच्या जवळ असतात आणि सिक्रिटरी ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यानंतर ग्राउंड सायटोप्लाझम हे हायली कॉम्प्लेक्स आणि कोलायडल मटेरियल असते ज्यामध्ये इतर स्ट्रक्चर बसलेले असतात आणि हे ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटीज सोबत कन्सर्न असतात. त्यानंतर सेंट्रोझोम नावाचा एक पार्ट असतो ह्या सायटोप्लाझममध्ये. सेंट्रोझोम हे मायन्यूट डेन्स पार्ट असतो हा सायटोप्लाझमचा आणि हे न्यूक्लियसच्या जवळ असतात. सेल डिव्हिजनचे जे इम्पॉर्टंट फंक्शन आहे सेलचे त्याच्यामध्ये हे पार्टिसिपेट होत असतात सेंट्रोझोम्स. त्यानंतर सेल मेम्ब्रेन ही एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा सेलचा. तर सेल मेम्ब्रेन म्हणजेच सेलची जी बाँड्री असते, तर बाँड्रीसारखं हे स्ट्रक्चर असतं आणि ही जी सेल मेम्ब्रेन असते ती गाळणीसारखी असते, म्हणजे त्याला छिद्र असतात, त्याला पोरस असं आपण म्हणत असतो. तर सेल मेम्ब्रेन ही पोरस असते, म्हणजे ती गाळणीसारखं तिचं स्ट्रक्चर असतं, तिला छिद्रे असतात आणि तिच्यातनं जे सिलेक्टिव्ह सबस्टन्स असतात तर ते पास होऊ शकतात, एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ते ट्रान्समिट होऊ शकतात. तर असं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन तिथे केलं जातं, म्हणजे जे सेलला जे आवश्यक घटक आहेत ते त्या सेल मेम्ब्रेनमधून आत घेतले जातात आणि ज्या सबस्टन्सची, ज्या पार्टिकल्सची गरज नाही आहे सेलमध्ये ते सेलच्या त्या मेम्ब्रेनमधून बाहेर टाकले जातात किंवा काही पार्टिकल्स ज्याची गरज नाही आहे त्यांना सेलच्या मेम्ब्रेनमधून एंट्रीज दिली जात नाही मध्ये. तर अशा प्रकारे सेल मेम्ब्रेन जी आहे ती एक महत्त्वाचं काम सेलमध्ये किंवा सेलच्या स्ट्रक्चरमध्ये करत असते. तर अशा प्रकारे ह्या मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपरेटस
ग्राउंड सायटोप्लाझम, सेंट्रोझोम आणि सेल मेम्ब्रेन ह्या 5 गोष्टी मिळून सायटोप्लाझम हा स्ट्रक्चर जो आहे सेलचा तो बनत असतो. त्यानंतर सेकंड पार्ट आहे सेल स्ट्रक्चरमध्ये, तो म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियसला मराठीमध्ये केंद्रक असे म्हणतात, जो सेलच्या सेंटरला असतो आणि तो सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करत असतो. तर अशा या न्यूक्लियसचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर न्यूक्लियसमध्ये प्रोटोप्लाझमचे कॉम्पॅक्ट मास असते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनमुळे प्रोटोप्लाझम जो असतो तो सायटोप्लाझमपासून वेगळा होत असतो. त्यानंतर ही जी मेम्ब्रेन असते ही सुद्धा सिलेक्टिवली पोरस असते, म्हणजे याच्यामधून सिलेक्टिव्ह गोष्टी ॲब्सॉर्ब केल्या जातात किंवा त्याला काही सबस्टन्सेसला एंट्री देण्यापासून प्रिव्हेंट केलं जातं. त्यानंतर न्यूक्लियस सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीज मी सांगितलं की न्यूक्लियस जो आहे तो सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतो आणि न्यूक्लियस नसेल तर सेल जिवंत राहू शकत नाही. तर अशा पद्धतीने न्यूक्लियस हे एक महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे सेलमधलं. त्यानंतर न्यूक्लियसमध्ये प्रोटीन रिच थ्रेड्स असतात, त्यांना आपण क्रोमॅटिन किंवा क्रोमोझोम्स असं म्हणत असतो. तर क्रोमोझोम्स जे असतात ते ह्युमन बॉडीचे जे हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा आईवडिलांकडून जे आनुवंशिक गुणधर्म एखाद्या बाळाला मिळत असतात तर त्याच्यासाठी हे क्रोमोझोम्स जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात. तर क्रोमोझोम्सवर एक लिनियर अरेंजमेंट असते, ती जीन्सची अरेंजमेंट असते. तर त्या जीन्सनुसार जे जेनेटिक गोष्टी असतात, जे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आईवडिलांकडून बाळाला मिळत असतात. तर ही अरेंजमेंट ह्या न्यूक्लियसमधल्या क्रोमोझोम्सवर केलेली असते. मानवाच्या शरीरामध्ये 23 जोड्या ह्या क्रोमोझोम्सच्या असतात, म्हणजे जवळपास 46 क्रोमोझोम्स मानवाच्या शरीरामध्ये असतात. तर अशा प्रकारे न्यूक्लियस हे एक सेकंड इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे सेलमधलं. तर अशा प्रकारे आपण सेलचं स्ट्रक्चर बघितलं. त्यानंतर एक इम्पॉर्टंट फंक्शन सेल करत असतो, ते म्हणजे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन, म्हणजे एका सेलपासून 2 सेल, 2चे 4 सेल अशा प्रकारे सेलचं मल्टिप्लिकेशन किंवा सेलचं डिव्हिजन होत असतं. आणि जी डॅमेज सेल असतात किंवा सेलचा जर कुठला पार्ट काही सेल्स कुठल्या आजारामुळे जर डॅमेज झाले असतील किंवा डिस्ट्रॉय झाले असतील तर ते नव्याने तयार होतात किंवा त्याची रिपेअर होत असते. तर अशा प्रकारे ते होण्यासाठी रिप्रोडक्शन सेलचं होणं गरजेचं असतं. तर रिप्रोडक्शन ऑफ सेलमध्ये सेलची फक्त ग्रोथ होत नाही तर त्या एका सर्टन ऑप्टिमम पॉईंटला सेल डिवाईड होतो 2 डॉटर सेल्समध्ये. त्यानंतर काही सेलची आणखी डिव्हिजन होऊन सेल रिपेअर किंवा सेल रिप्लेस होतात, जे कोणत्याही डिसीजमुळे किंवा कुठल्या आजारांमुळे जे डिस्ट्रॉय झालेले असतात, जे मी बोललो. आणि ह्याच पूर्ण प्रक्रियेला मायटोसिस असे म्हणतात किंवा त्याला केरोकायनेसिस असे देखील म्हणतात. तर जेव्हा हे सेलचं रिप्रोडक्शन व्हायला सुरुवात होते तर ती सुरुवात न्यूक्लियसपासून होते. त्याच्यानंतर न्यूक्लियसची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे सर्वात आधी ती डिसअपियर होते. त्यानंतर जे क्रोमॅटिन किंवा क्रोमोझोम आहे त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये चेंजेस व्हायला लागतात. म्हणजे हे जे क्रोमॅटिन्स असतात किंवा क्रोमोझोम्स असतात त्याचे जे फिलामेंट्स असतात ते लॉंग व्हायला लागतात. त्यानंतर सेंट्रोझोमचं डिव्हिजन सुरू होतं, सेंट्रोझोम डिवाईड होतो आणि 2 नवीन सेंट्रोझोम तयार होतात. ते दोन्ही नवीन सेंट्रोझोम एकमेकांपासून विरुद्ध दिशेला सेलच्या वेगवेगळ्या एंडकडे जातात आणि तिकडे गेल्यानंतर तिथे न्यूक्लियसचे पोल तयार होतात आणि प्रत्येक पोलला ते क्रोमोझोम्स जे असतात ते अटॅच होत असतात. आणि हे क्रोमोझोम जे असतात ते नवीन तयार झालेल्या सेंट्रोझोमच्या बाजूला तिथे त्यांचं स्ट्रक्चर तिथे तयार होत असतं. तर अशा प्रकारे 2 नवीन न्यूक्लियस तयार होतात आणि फायनली प्रोटोप्लाझम जो आहे सेलचा तो कन्स्ट्रिक्ट होतो आणि डिवाईड होतो आणि 2 नवीन सेल्स जे असतात ते पूर्णपणे तयार होत असतात.
तर अशा प्रकारे सेलचं डिव्हिजन होत असतं. तर याला मायटोसिस असं देखील म्हणतात. तर आपण बघितलं मायटोसिस जे एक प्रकारचं सेल डिव्हिजन आहे ते कशा पद्धतीने होत असतं. आता दुसऱ्या एका पद्धतीने आणखी एक सेल डिव्हिजनची प्रोसेस होत असते, त्याला मिओसिस असं म्हणतात. तर मिओसिस ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस होते ती स्पेशली जे सेक्स ऑर्गन्स आहेत म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरीज जे आहेत त्या ठिकाणचे जे सेल आहेत तेथे हे मिओसिसची जी प्रोसेस आहे ती होत असते. तर आपण बघू मिओसिसमध्ये काय होतं. तर जे ओव्हरी आणि टेस्टीज आहेत ज्यांना जे सेक्स ऑर्गनमधले पार्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होते आणि त्याच्यामध्ये जे सेल्स असतात सेक्स सेल्स जे तयार होतात तिथे तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात आणि प्रत्येक म्हणजे मेलमध्ये टेस्टीज असतात आणि फिमेलमध्ये ओव्हरीज असतात. तर दोघांमध्ये हाफ हाफ जे क्रोमोझोम्स असतात. फॉर एक्झाम्पल सेक्स सेल्स जे आहेत त्यांना गॅमेट्स असं देखील म्हणतात. तर 23 क्रोमोझोम्स स्पर्मॅटोझोनमध्ये असतात. स्पर्मॅटोझोन म्हणजे जे स्पर्म असतात मेलमध्ये जे टेस्टीजमध्ये तयार होतात तर त्या स्पर्ममध्ये एका स्पर्ममध्ये 23 क्रोमोझोम्स असतात आणि तसंच फिमेलमध्ये जे ओवम असतं तर त्या ओवमला एक सेल असं देखील म्हणतात. तर त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात. तर अशा पद्धतीने हे दोन्ही 23 क्रोमोझोम्स जे असतात ते ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं तर फर्टिलायझेशनच्या वेळेस स्पर्मॅटोझोन आणि ओवम हे दोघं फ्यूज होतात, हे दोघं एकत्र येतात आणि त्यांचं मिलन होऊन त्यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होतं त्याच्याद्वारे एक नवीन सेल तयार होतो, त्याला आपण झायगोट असं म्हणतो. आणि तो झायगोट किंवा तो सेल जेव्हा स्त्रीच्या युट्रसमध्ये एम्बेड होतो किंवा तिथे तो रुजला जातो तर तेव्हा गर्भधारणा झाली असं आपण म्हणतो. आणि ह्याच झायगोटमध्ये किंवा ह्या नवीन तयार झालेल्या फर्टिलायझेशन क्रियेद्वारे तयार झालेल्या ह्या नवीन सेलमध्ये 46 क्रोमोझोमच्या जोड्या असतात. 46 क्रोमोझोम्स असतात. त्यामुळे मेल आणि फिमेल जे दोघं मेल आणि फिमेल ज्यांचे गॅमेट्स एकत्र आलेले आहेत त्या दोन्हींचे हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स किंवा अनुवांशिक जे गुणधर्म असतात ते त्या गर्भधारणा झालेल्या त्या गर्भामध्ये किंवा त्या जन्माला येणाऱ्या बाळामध्ये आपल्याला ते अनुवांशिक गुणधर्म बघायला मिळतात. तर अशा प्रकारे ही मिओसिस जी आहे ही दुसऱ्या प्रकारची एक सेल डिव्हिजन आहे, ही प्रोसेस होत असते. तर अशा प्रकारे आज मी आपल्यासोबत सेल जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजी सब्जेक्टमधला तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर केली. सेलच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटीज, त्यानंतर सेलचं स्ट्रक्चर आणि सेलमध्ये होणारे फंक्शन्स ह्या सर्व गोष्टींबद्दल मी डिटेलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली. जर तुम्हाला हे माझे व्हिडिओज यूजफुल वाटत असतील तर तुम्ही नक्कीच हे लाईक करा, माझे व्हिडिओज तुम्ही शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोचवा. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि माझे पुढचे लेक्चर व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत जे काही मी व्हिडिओज अपलोड केले त्यांना आपण जो आतापर्यंत रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. माझे व्हिडिओज बघितल्याबद्दल धन्यवाद.